इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 घटक 2 वास्तव संख्या। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण वास्तव संख्यावरील क्रमसंबंधाचे गुणधर्म आपण पाहिलेलो आहोत। तसंच आपण सराव संच 2.2 याच्यामध्ये काही उदाहरणे सुद्धा सोडवून पाहिलेली आहेत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घटक 2 जो आहे वास्तव संख्या याच्यामध्ये असणारा दुसरा काय करायचा आहे भाग आपण पुढील भाग पाहणार आहोत। धनपरिमेय संख्येचे मूळ हा भाग जो आहे तो पाहणार आहोत। तर तुम्हाला माहिती असेल कदाचित जर x वर्ग बरोबर 2 असेल तर उदाहरणार्थ बघा x वर्ग बरोबर 2 असं जर असेल तर x बरोबर काय असेल सांगा, x बरोबर वर्गमूळात 2 किंवा काय असणार आहे x बरोबर ऋण वर्गमूळात 2 असं असेल। हे तुम्हाला काय आहे माहित आहे। मग हे काय वर्गमूळ आहे, याच्यामध्ये वर्गमूळात 2 किंवा ऋण वर्गमूळात 2 ह्या काय आहेत अपरिमेय संख्या आहेत हे तुम्हाला माहिती आहे। तसंच घनमुळामध्ये 7 किंवा 8चे चौथे मूळ जे आहे या संख्या ज्या आहेत तर त्या पण काय आहेत अपरिमेय संख्या आहेत, त्यांना आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो। आता n हा जर धन पूर्णांक संख्या जर असून तर x n काय आहे धन पूर्णांक संख्या आहे। n काय आहे धन पूर्णांक संख्या आहे आणि x चा n वा घात जो आहे तर बरोबर a असेल, x चा n वा घात a असेल तर x हे a चे n वे मूळ आहे असे आपण याला म्हणतो, बरोबर। तर a हे x चे n वे मूळ आहे असं आपण याला काय म्हणतो असं याला आपण म्हणतोय किंवा याचं वाचन करतो। तर हे मूळ जे आहे तर ते परिमेय किंवा अपरिमेय असते। मूळ जे हे आहे तर ही काय आहे ही संख्या जी असते तर ती परिमेय किंवा अपरिमेय असते। आता उदाहरणार्थ बघा 2 चा 5वा घात जो आहे हे काय आहे 32 आहे। 2 चा 5वा घात म्हणजे 2 चा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 असं 5 वेळा हा गुणाकार केला तर त्याचं होतं 32 येते। तर 2 हे काय आहे 32चे 5वे मूळ आहे असं आपण काय करतो याला म्हणतो। 2 हे 32चे 5वे मूळ आहे असं आपण म्हणतो। आता 2 हे 32चे 5वे जे मूळ आहे तर ते परिमेय आहे, ते काय आहे परिमेय आहे। पण x चा 5वा घात बरोबर 2 जर असेल, x चा 5वा घात काय असेल 2 असेल म्हणजेच 2 हे x चे 5वे मूळ असेल तर आपण x बरोबर काय म्हणणार आहोत इथे x बरोबर हे किती येणार आहे 2 चे काय आहे 5वे मूळ आहे। x काय आहे 2 चे 5वे मूळ आहे। ही मात्र संख्या जी आहे तर ती काय आहे अपरिमेय संख्या आहे। ही संख्या जी आहे तर ती काय आहे अपरिमेय आहे, हे लक्षात घ्या। अशा प्रकारे धनपरिमेय संख्येचे मूळ हे परिमेय किंवा अपरिमेय असू शकते। आता याच्यानंतरचा पुढचा जो भाग आहे तर तो आहे करणी। करणी आता म्हणजे काय बघूया आपण। आपल्याला माहित आहेच की 5 ही परिमेय संख्या आहे, पण वर्गमुळात 5 ही जी संख्या आहे तर ती काय आहे अपरिमेय आहे। म्हणजे 5 ही काय आहे परिमेय संख्या आहे आणि वर्गमुळात 5 ही संख्या जी आहे तर ती परिमेय नाही। म्हणजे ज्याप्रमाणे वास्तव संख्याचे वर्गमूळ किंवा घनमूळ हे परिमेय किंवा अपरिमेय असू शकते तर त्याप्रमाणे n चे n वे मूळ जे आहे तर ते परिमेय किंवा अपरिमेय असू शकते। तर उदाहरणार्थ आपण बघू शकतो n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असेल, n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असेल आणि a या धन वास्तव संख्येचे n वे मूळ x ने दाखवले तर
ए या धनसंख्येचे n वे मूळ हे काय केले आपण x ने दाखवले तर कसं होतं बघा हे x चे n वे वर्ग जो आहे तर ते बरोबर a म्हणजे a ही संख्या x ची n वे मूळ असं आपण काय करू शकतो याला लिहू शकतो आणि याचं जे आहे हे जे आहे हे आपण कसं लिहू शकतो बघा हे कसं लिहिणार आपण तर a चे n वे मूळ बरोबर काय आहे x ही संख्या आहे a ही संख्या काय आहे x ची n वे मूळ किंवा a चे n वे मूळ बरोबर x ही संख्या असते असं काय करतात त्याला लिहितात। आता जर a ही धनपरिमेय संख्या असेल आणि a चे n वे मूळ हे x ही अपरिमेय संख्या असेल तर x ही कर्णी म्हणजेच अपरिमेय मूळ आहे असं त्याला म्हणतात। जर a ही काय आहे धन परिमेय संख्या आहे आणि a चे n वे मूळ जे आहे तर ते मात्र काय आहे x ही अपरिमेय संख्या जर असेल तर x ही काय आहे कर्णी आहे म्हणजे अपरिमेय मूळ आहे असं काय करतात त्याला म्हणतात। लक्षात आलं का बघा a ही काय आहे धनपरिमेय संख्या आहे पण a चे n वे मूळ जे x आहे ही मात्र काय आहे अपरिमेय संख्या असेल तर ही x ही काय आहे कर्णी म्हणजेच काय अपरिमेय मूळ असं काय म्हणतात याला म्हटलं जातं। आता a चे n वे काय आहे मूळ जे आहे तर ही कर्णी संख्या असेल तर हे जे चिन्ह आहे तर या चिन्हाला काय म्हटलं जातं कर्णी चिन्ह असं म्हटलं जातं आणि n ही जी संख्या आहे या n या संख्येला करणीची कोटी असं म्हटलं जातं। हे काय आहे चिन्ह आहे कशाचे चिन्ह आहे हे करणीचे चिन्ह आहे हे करणीचे चिन्ह आहे आणि n जे आहे त्याला n ला काय म्हणतात करणीची कोटी असं म्हणतात। काय म्हणतात त्याला करणीची कोटी म्हणजे कितवे मूळ आहे याला काय म्हणतात कोटी असं म्हटलं जातं या n ला। तर याच्यामध्ये a जे आहे ही a ही जी संख्या आहे हिला करणीस्थ संख्या असं म्हणतात। a ला काय म्हणतात करणीस्थ संख्या असं म्हटलं जातं। a या संख्येला काय म्हणतात करणीस्थ संख्या असं म्हणतात। म्हणजे हे जे चिन्ह आहे याच्यामध्ये हे चिन्ह करणीचे चिन्ह आहे n ही काय आहे याची करणीची कोटी असं म्हटलं जातं आणि a जी संख्या आहे ही काय आहे करणीस्थ कोटी असं याला म्हटलं जातं। आता उदाहरणार्थ समजा a बरोबर 7 n बरोबर 3 आणि याच्यामध्ये आपण हे चिन्हाच्या स्वरूपामध्ये कसं लिहिणार आहे बघा आता इथं हे कसं लिहिणार आपण a जे आहे तर ते 7 आहे आणि n किती आहे 3 आहे म्हणजे ही जी आहे तर ही काय आहे कर्णी आहे ही काय आहे कर्णी आहे कारण घनमूळ जे आहे 7 चे घनमूळ ही काय आहे अपरिमेय संख्या आहे म्हणून ही काय आहे कर्णी झालेली आहे। आता समजा बघा a बरोबर 27 आणि n बरोबर काय आहे 3 आहे म्हणजेच इथं आता बघा 27 या संख्येचे घनमूळ आपल्याला माहिती आहे तर याचे घनमूळ किती आहे 3 आहे। 3 ही जी आहे ही अपरिमेय संख्या नाही म्हणून 27 घनमूळ ही जी आहे तर ही कर्णी नाही ही काय आहे कर्णी नाही। तर हे पुढे बघा आता 8 चे घनमूळ जे आहे तर ती ही कर्णी आहे का तर ही कर्णी आहे का हे आपण काय करू शकतो शोधू शकतो किंवा आपल्याला हे लक्षात येऊ शकतं। कसं आता हे काढायचं बघा समजा आपण इथं असं म्हणू शकतो
समजा 8चं घनमूळ जे आहे बरोबर p असेल तर इथं आपण काय लिहू शकतो p चा घन बरोबर 8 असं आपण इथं मगाशी लिहिलं बघा त्याप्रमाणे इथं आपण लिहिलेलं आहे म्हणजे 8चा म्हणजे ही संख्या जी आहे तर ती 8चा घनमूळ आहे म्हणजे तिसरं मूळ आहे म्हणून p चा घन बरोबर 8 ही संख्या. आता कोणत्या संख्येचा घन 8 आहे हे तुम्हाला माहिती आहे का बघा तर आपल्याला माहिती आहे 2 या संख्येचा घन जो आहे तर तो काय आहे 8 आहे. आणि आता इथं आपल्याला ही जी संख्या आहे म्हणजे घनमुळामध्ये 8 ही काय आहे घनमूळ जे आहे 8 चे घनमूळ ही संख्या जी आहे ती परिमेय संख्या आहे कारण या 8चा घनमूळ काय आहे तर 2 आहे. तर ही धन याच्यामध्ये ही परिमेय संख्या आहे n बरोबर 3 ही धनपूर्णांक संख्या आहे पण 8चे घनमूळ जी संख्या आहे तर ही संख्या जी आहे तर ती अपरिमेय संख्या नाही कारण याचं जे घनमूळ आहे तर ते किती आहे 2 एवढं आहे आणि 2 ही जी संख्या आहे तर ती काय आहे परिमेय संख्या आहे आणि म्हणून ही जी संख्या आहे तर ती ही करणे नाही असं आपण सांगू शकतो. आता याच्यानंतर बघा आपण हेच जे उदाहरण आहे हे बघा आता तर 8चे चौथे मूळ ही संख्या आपण बघूया. तर इथे आता इथं काय आहे बघा a बरोबर काय आहे तर समजा a बरोबर आहे 8 आणि n बरोबर काय आहे 4 आहे बरोबर ना. तर 8 ही संख्या कोणत्याही परिमेय संख्येचा चौथा घात नाही. 8 ही संख्या कुठल्या संख्येचा चौथा घात नाही म्हणजेच 8चे चौथे मूळ ही जी संख्या आहे तर ती अपरिमेय संख्या आहे आणि म्हणून या ही जी संख्या आहे तर ती करणी आहे असं आपण याला म्हणू शकतो. आता फक्त आपण कोटी 2 फक्त कोटी असणाऱ्या ज्या काय आहेत करणी आहेत त्यांचाच फक्त काय करणार तर आपण विचार करणार आहोत. म्हणजे इथं कोटी जी आहे तर ते किती 4 आहे बघा इथं कोटी 4 आहे इथं कोटी 3 आहे यांचा आपण विचार करणार नाही आहे. आपण फक्त विचार करणार कशाचा करणार आहोत फक्त कोटी 2 असणारी म्हणजे फक्त वर्गमुळामध्ये असणारे जे ज्या करणी आहेत तर त्यांचाच फक्त आपण विचार करणार आहोत. उदाहरणार्थ वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 वर्गमुळात 7 या संख्या ज्या आहेत तर त्या तर या संख्या ज्या आहेत या सगळ्या संख्या या अपरिमेय संख्या आहेत म्हणून ह्या सगळ्या ज्या काय आहेत त्या करणी आहेत. तर कोटी 2 असणाऱ्या करणींना काय म्हणतात वर्ग करणी असं म्हणतात. कोटी त्याची कोटी ज्या करणीची कोटी किती आहे 2 आहे कोटी 2 असणाऱ्या ज्या करणी आहेत त्याला वर्ग करणी म्हणतात. त्यांना काय म्हणतात वर्ग करणी असं त्याला म्हणतात. त्याला काय म्हणायचं वर्ग करणी. या फक्त वर्ग करणी ज्या आहेत त्यांचाच फक्त आपण काय करणार आहोत तिथे विचार करणार आहोत. आता या करणीचे सोपे रूप कसे देतात याचा आपण विचार करूया. तर कधी कधी करणीला सोपे रूप देता येते. जसं आता इथं आहे वर्गमुळात 48 ही संख्या आहे तर याला आपल्याला काय करायचं बघा सोपे रूप द्या असा प्रश्न आहे. सोपे रूप द्या. याच्यामध्ये सोपे रूप देताना आपण काय करू शकतो बघा इथे आता तर 48 तर यांचे आपण अवयव काढू शकतो. 16 16 48 तर 16 ही काय आहे वर्ग संख्या आहे. वर्ग संख्येचा आणि यांचा गुणाकार करून ही संख्या येते का तर हे पडताळून पाहायचं आणि त्याच्यामध्ये त्याच्या प्रकारे काय करायचे अवयव त्याचे पाडायचे. आता इथं हे काय करू शकतो आपण बघा हे वर्गमुळात 16 गुणिले वर्गमुळात 3 असा यांचा काय होतो गुणाकार होतो. आणि 16चे वर्गमूळ तुम्हाला माहिती आहे 16चे वर्गमूळ आहे 4 म्हणजे हे लिहिताना आपण अशा प्रकारे लिहू शकतो. तर हे काय करायचं सोपे रूप झालं.
किंवा आणखी एक उदाहरण पाहूया आपण. 98 ही संख्या आहे. याच्यामध्ये तर ही 49 दोन्ही काय होऊ शकते, 49 दोन्ही 98 होऊ शकते. बघा 9 18 हाचा लेख 9. तर ही लिहिताना कसं लिहायचं, 49 वर्गमुळात 2. तर 49 चे वर्गमूळ जे आहे तर ते 7 आहे आणि वर्गमुळात 2 असं आपण हे लिहू शकतो. आणि अशा प्रकारे कधी कधी आपल्याला या करणीला सोपे रूप देता येते. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत तर सजातीय करणी. सजातीय करणी याच्यामध्ये बघा आता काही सजातीय करणींची उदाहरणे आपण बघूयात. वर्गमुळामध्ये 2, ऋण 3 वर्गमुळामध्ये 2 किंवा 4/5. त्याच्यानंतर 4/5 वर्गमुळामध्ये 2. या सगळ्या ज्या आहेत त्या सजातीय करणी आहेत. कशा आहेत, सजातीय करणी आहेत. तर यांना सजातीय करणी का म्हणतात आता आपण बघूयात. तर जर पी आणि क्यू या परिमेय संख्या असतील तर पी वर्गमुळामध्ये ए, क्यू वर्गमुळामध्ये ए या काय आहेत, सजातीय करणी आहेत. का काय याला सजातीय करणी काय म्हणतात बघा. का लक्षात आलं असेल तुम्हाला इथे बघा, याच्यामध्ये 2 करणी सजातीय करणी असण्यासाठी त्यांची कोटी जी आहे तर ती समान असावी लागते. इथं कोटी 2 आहे कारण हे वर्गमुळात आहे, इथं पण कोटी काय आहे 2 आहे कारण हे वर्गमुळात आहे. याची कोटी समान आहे, याची पण कोटी समान आहे, म्हणून या काय आहेत, सजातीय करणी आहेत. इथं प्रत्येक ठिकाणी बघा कोटी काय आहे 2 आहे. कोटी काय याची 2 आहे, म्हणून याच्यामध्ये या फक्त कोटी 2 असून चालणार नाही. तर त्याचबरोबर इथं आपल्याला काय दिसतं बघा, या ज्या संख्या आहेत याला काय म्हणतात लक्षात आहे का तुमच्या, या करणी चिन्हाच्या आतमध्ये असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्याला कर्निष्ठ संख्या असं म्हणतात. या कर्निष्ठ संख्या सुद्धा काय असाव्या लागतात, समान असाव्या लागतात. तेव्हा त्या करणी काय आहेत, सजातीय करणी असतात. म्हणून या प्रत्येक ठिकाणी कोटी समान आहे आणि कर्निष्ठ संख्या सुद्धा काय आहे, समान आहे, म्हणून या सजातीय करणी आहे. इथे पण बघा, इथं कोटी काय आहे, समान आहे म्हणजे 2 आहे आणि कर्निष्ठ संख्या पण काय आहे, समान आहे म्हणजे ती ए आहे, म्हणून याला सजातीय करणी असं म्हटलं जातं. आता या ज्या करणी आहेत तर त्या करणींची कोटी इथं प्रत्येक ठिकाणी बघा. आता उदाहरण घेऊया, 45 आणि वर्गमुळामध्ये 80. तर या काय 2 संख्या आहेत, याच्यामध्ये कोटी काय आहे, समान आहे, पण कर्निष्ठ संख्या जी आहे तर ती समान नाही. म्हणून इथं आपल्याला दिसताना काय दिसतंय, या कर्निष्ठ सजातीय करणी नाहीत असं आपल्याला इथं दिसताना दिसतं. पण या करणींना आपण सोपे रूप देऊ शकतो आणि मग या सजातीय करणी आहेत की नाही आपण पडताळून पाहू शकतो. आता उदाहरणार्थ बघा, याच्यामध्ये आपण काय करू शकतो, 9×5=45 असं याची काय करू शकतो, फोड करू शकतो. म्हणजेच हे काय आहे बघा, इथं लिहूया खाली 80. इथं याच्यामध्ये 9×5 बरोबर वर्गमुळात 9×5 आणि 9चे वर्गमूळ जे आहे तर ते किती आहे, 3 आहे आणि हे वर्गमुळामध्ये 5. आता 80 जे आहे, 80 ची फोड कशी करणार आहे तुम्ही, तर 16×5=80 बरोबर. इथं 16 वर्गमुळामध्ये गुणिले वर्गमुळामध्ये 5. 16चे वर्गमूळ जे आहे तर ते 4 आहे आणि इथं काय आहे ते वर्गमुळामध्ये 5. आता जर बघितलं या 2 संख्या तर आपल्याला काय दिसतं बघा, इथं करणी याची समान आहे म्हणजे सॉरी कोटी जी आहे करणीची ती काय आहे, समान आहे तर ती 2 आहे आणि कर्निष्ठ संख्या जी आहे तर ती पण काय आहे, समान आहे तर ती किती आहे, 5 आहे. म्हणून या
ज्या करणी आहेत तर त्या सजातीय करणी आहेत. पण सुरुवातीला बघताना आपल्याला इथं कोटी समान दिसली पण करणीस्थ संख्या आपल्याला समान दिसली नाही. मग अशा वेळी आपण काय केलं, याचे सोपे रूप दिलं आणि करणीची सोपे रूप जे आहे तर ते सजातीय करणी असू शकतात. तर सोप्या रूपातील करणींची कोटी आणि करणीस्थ संख्या जर समान होत असतील तर त्या करणी देखील काय असतात, सजातीय करणी असतात. हे लक्षात ठेवा. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की करणींची तुलना कशी केली जाते. तर करणींची तुलना करण्यासाठी बघा इथं आता समजा ए बी आणि के या जर वास्तव संख्या असतील, ए बी के या काय आहेत धन वास्तव संख्या असतील आणि ए ही बी पेक्षा लहान संख्या आहे तर ए के आणि बी के असं आपल्याला काय येतं इथं मिळतं. म्हणजेच इथं बघा ए चा वर्ग बरोबर ए बी आणि बी चा वर्ग. म्हणजे इथं ए वर्ग ही ए बी पेक्षा मोठी आणि बी वर्ग पेक्षा काय आहे, लहान संख्या आहे. म्हणजेच इथं ए ही बी पेक्षा लहान संख्या असेल तर ए वर्ग जो आहे तर तो पण काय असणार आहे, बी वर्गपेक्षा लहान असणार आहे. ए आणि बी या वास्तव संख्या असल्यामुळे त्या परिमेय किंवा करणीय असू शकतात. यांचा उपयोग करून इथं आपण दोन करणींच्या मधला लहान मोठेपणा जो आहे तर तो तपासू शकतो. उदाहरणार्थ बघा इथं उदाहरण पाहूया आपण. उदाहरणार्थ पहा 6 वर्गमुळामध्ये 2 आणि 5 वर्गमुळामध्ये 5. आता काय करायचं आहे आपल्याला, याची तुलना करायची आहे. म्हणजेच इथं 6 हे वर्गमुळामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. तर इथं कसा करायचा, याच्याबरोबर आपण काय केलं उलट करतो. आता इथं याचा आपण वर्गमूळ घेत होतो, आता याचा काय करायचा वर्ग घ्यायचा आहे. 6 चा वर्ग जो आहे तर तो 36 गुणिले 2 ही संख्या येणार आहे आणि हे काय आहे 36 दोन्ही किती येणार बघा 12 3 आणि 6 आणि 1 7 ही 72 येईल. याच्यानंतर इथं पण असं करायचं आहे. 5 चा वर्ग जो आहे तर तो 25 गुणिले काय होणार आहे वर्ग 5 आणि याचा गुणाकार 25 5 1600 125. आता याच्यामध्ये आता आपल्याला काय होणार आहे की ह्या ज्या संख्या आहेत दोन संख्या याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे, वर्गमुळामध्ये 125 ही मोठी संख्या असल्यामुळे ही काय असणार याच्यापेक्षा मोठी आहे आणि म्हणून ही जी संख्या आहे 6 वर्गमुळात 2 ही लहान संख्या आहे कशापेक्षा 5 वर्गमुळात 5 पेक्षा. हे आपल्याला इथे काय करता येते लक्षात येते. अशा यासारखंच आपण आणखी एक उदाहरण सोडवून बघू शकतो. तर 8 वर्गमुळामध्ये 3 ही संख्या आहे आणि वर्गमुळामध्ये 192. तर इथं आपण हे काय करू शकतो, याचा वर्ग घ्यायचा. 8 चा वर्ग 8 64 गुणिले हे किती आहे 3 आहे. तर याचं काय करायची गरज नाही, 192 तर आहे तसं लिहूया. आता यांचा गुणाकार आहे आपल्याला करायचा आहे 64 गुणिले 3 करायचा आहे. 64 गुणिले 3 करा 3 चौक 12 चला 1 संख्या 98 19 192 आणि इथं पण ही संख्या किती आहे 192. म्हणजे याच्यामध्ये कोणतं चिन्ह येणार आहे, बरोबरचं चिन्ह येणार आहे. म्हणजेच 8 वर्गमुळामध्ये 3 बरोबर वर्गमुळामध्ये 192 ह्या दोन्ही काय आहेत संख्या ज्या आहेत तर त्या समान आहेत. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, करणींची तुलना करू शकतो. तर इथे काय आपण इथं आपण थांबूया. तर या व्हिडिओमध्ये ज्या काही सगळी जी उदाहरणं दिलेली आहेत वेगळे आपण भाग बघितले, यावरची सर्व जी उदाहरणं आहेत तर ती काय करायची आहेत वहीमध्ये एकानंतर एक सगळी उदाहरणं वहीमध्ये लिहून काढायची आहे. हा आजचा काय असणार आहे
अभ्यास असणार आहे.